वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवन्दं वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। वागर्थ इव सम्पृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान परशिव परब्रह्माच्या ठिकाणी अनंत प्रणिपात समर्पित करून तुम्हा पामर जीवांना या पृथ्वीतलावर प्रपंचरूपी संसार या ठिकाणी तरून जाता यावा यासाठी लिंग उपासनेचा शिव उपासना मार्ग ज्या आचार्यांनी निर्माण केला त्या पाची आचार्यांच्याही पावन आणि पवित्र चरणी नमस्कार करून जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामींच्या पवित्र संजीवनी समाधीत नतमस्तक मन्मथादी शिवसंत बसवादी शिवशरद या महाराष्ट्र भूमीस उदय झालेल्या सकल संप्रदायातील संत मंत महापुरुष या सर्वांच्याच मंगलमय पवित्र चरणी नमस्कार करतो। ज्या सद्गुरु माऊलींनी मला धर्मकार्य करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला असे आपल्या सर्वांचे श्रद्धेय वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊली यांच्याही पवित्र चरणी नमस्कार करून आज आपल्या या हिंगोली ग्रामामध्ये सहज भेटीचा योग आज या ठिकाणी घडून आला आणि आजच्या या सहज भेटीमध्ये महान विचारवंतांचं सानिध्य लाभलं। रक्कल गुरुजी सारखे महान विचारवंत आपल्या या ठिकाणी आजच्या सत्संगामध्ये योग आला। सहज भेटीचा मध्ये आलेला हा सत्संग मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये काही मूलभूत गरजा असतात। त्या गरजा दोन प्रकारच्या असतात, एक शारीरिक गरज आणि एक मानसिक गरज। प्रापंचिक जीवन जगणारा हा जीव प्रपंचातील व्यवहाराच्या साधनेच्या माध्यमातून कुठेतरी शारीरिक गरज परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो। यदाकदाचित शारीरिक गरज परिपूर्णही होईल, परंतु मानसिक जी गरज आहे ती मात्र प्रपंचातील साधनेच्या व्यवहाराच्या माध्यमातून परिपूर्ण होत नाही। मानसिक गरज परिपूर्ण करण्यासाठी संत विचाराची, संत संगतीची, सद्गुरूच्या सत्संगाची मानवी जीवनाला आवश्यकता आहे। त्या मार्गातूनच माणसाला मानसिक गरज परिपूर्ण होते। मानसिक गरज म्हणजे काय? मनाला अपेक्षित असणारी प्रसन्नता, मनाला अपेक्षित असणारा आनंद, मनाला अपेक्षित असणारं सुख समाधान, जे अशांत झालेल्या मनाला शांतता, या सगळ्या गोष्टी अध्यात्म मार्गावरच या ठिकाणी प्राप्त होतात। कारण प्रपंचातील हे सगळे विषय, प्रपंचातील व्यवहार एक सगळे दुःखाच्या मार्गावर नेणारे। माणसाने जीवाला सुखाची अभिलाषा आहे। शारीरिक इंद्रियाच्या माध्यमातून प्रपंचातील सुखाची धडपड करणारा हा जीव यदाकदाचित त्या साधनेच्या माध्यमातून सुख घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते सुख मिळणारं सुख एक क्षणिक आहे, नष्ट होणार आहे आणि शाश्वत नाही। आणि या जीवाला शाश्वत सुखाची गरज आहे। मग शाश्वत सुख कुठे आहे? संत वचनात आहे, महात्म्यांच्या सत्संगतीत आहे आणि अध्यात्म मार्गावर आहे। म्हणून आम्हा सुख दिसे संताची ये पाय, संत ते अक्षय समाधान। या जीवाला अक्षय सुखाची अभिलाषा आहे, या मनाला पारमार्थिक आनंदाची अभिलाषा आहे आणि तो आनंद संसारात प्रपंचात कोणत्याही मार्गातून घेण्याचा प्रयत्न केला तरीही प्राप्त होत नाही। एका ठिकाणी एक विचारवंत दृष्टांत देताना या प्रपंचातील मिळणाऱ्या सुखाला किंवा प्रपंचालाच या ठिकाणी उपमा देतात
वाळूच्या कणाची. वाळू संसार कसा आहे तर वाळूच्या कणासारखा आहे. असं का म्हणल्या गेलं? एका कवीनं इकडं काव्य रचना करत असताना या जीवाला प्रयत्नाची पराकाष्ठा व्हावी म्हणून वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशा प्रकारचे काव्य प्रचलित झालेले आहे. मग आता नेमकं त्या कवीचं खरं, या विचारवंताचं खरं, ज्यांनी उपमा दिली संसाराला की संसार हा वाळूच्या कणासारखा आहे, त्याचा सार असाच निघतो की दोघांचंही खरं आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा या जीवाला केल्याच्या नंतर अपेक्षित असणारं जे लक्ष्य आहे ते प्राप्त करू शकतो हे त्याला सिद्ध करायचं. आणि संसार हा वाळूच्या कणासारखा आहे या विचारवंताला ते पटवून द्यायचं. त्याचं कारण काय? वाळूच्या कणासारखाच का म्हणलं गेलं? वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आता तेल महाग झालेले, आपण जर म्हणलं वाळू घरी आणली आणि रगडत बसलं, तेल मिळणार आहे का? तेल ऑइल झालं 100, 150, 100 रुपये काहीतरी किलो आहे. मला भाव माहित नाही कारण कधी आणायचं कामच पडलं नाही. खाऊ पिऊ घालतात तुम्ही, कपडे देतात तुम्ही, त्याच्या दुकानच्या भावाची काही गरजच पडत नाही. असो, सांगण्याचं तात्पर्य की वाळूच्या कणासारखा का म्हणल्या गेलं? जर ऑइल महाग झाले, तेल महाग झाले, आता आज उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण जर म्हणलं आता घरी कोणालाच कामं नाहीत, जे नोकरीवाले त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, जे मुलं आहेत त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, आहे की नाही? घरातल्या मंडळीला काय काम नाही, दुपारच्या टायमात कूलर लावून बसायचीच काम आहे. माझ्या टायमात सगळे रिकामे आहेत की नाही? मग आपण काय करू, गाडीभर वाळू आणून सगळे रगडत बसू, तेल काढू. प्राप्त होणार आहे का? नाही. का? वाळूमध्ये मुळात तेलच नाही. जे जिथं जी वस्तू जिथं आहे तिथून ते प्राप्त होत असते म्हणतात. मग आपण जर प्रयत्न केला, शेंगदाणा, करडी, सूर्यफूल किंवा तीळ हे तैलिक पदार्थ आहेत, याच्यातून आपण रगडून जर आपण विचार केला, मंथन करून तेल काढण्याचा, तर नक्कीच प्राप्त होईल. का? की ज्याच्यामध्ये जे आहे तिथून ते प्राप्त होते. म्हणून मुळात वाळूमध्ये तेलच नाही. मग किती रगडलं तर तेल मिळणार आहे का? नाही. तसं संसारामध्ये, प्रपंचामध्ये कितीही आपण या साधनेच्या माध्यमातून सुख घेण्याचा प्रयत्न केला ते सुख मिळणारच नाही. संसाराची ठाई असते जरी सुख, टाकून या केत जाणे केने. संसारात जर सुख नावाची वस्तू असली असती ते ऋषी मुनी यती जती संन्यासी तपी साधू महात्मे हे संसार सोडून गेले असते का? गेले नसते. संसारातच राहिले असते की नाही? मुळात संसार, ज्ञानेश्वर माऊली तर एका ठिकाणी चिंतन मांडताना म्हणतात, प्रपंचातील संसारातील सुख आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. का? तर संसारात सुख नावाची वस्तूच नाही. आणि या जीवाला खऱ्या अर्थानं सुखाची भूक लागलेली आहे, आनंदाची भूक लागलेली आहे. आणि नेमकं ते आनंद घेण्याचा मार्ग आपला चुकलेला आहे. आपण काय करायला, जिथून जे मिळत नाही तिथून ते घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि जिथून जे मिळतंय आपल्याला तिथून आपण घेण्याचा प्रयत्न करत नाही, कधी त्या मार्गावर येतच नाही. बरं, आलोय इकून तिकून त्या मार्गावर, तर तेवढ्या तळमळीनं, तेवढ्या उत्कंठेनं, तेवढ्या अंतःकरणातील जिज्ञासा भावनेनं आपण त्याला त्या मार्गावर आरूढ होत नाही. म्हणून आपल्याला दुःखाला सामोरे जावं लागतं. संसारातून मिळणाऱ्या या दुःखाला सुखामध्ये परिवर्तित करायचं असेल तर संत विचारावर आरूढ व्हावं लागतं. आम्हा सुख दिसे संताची पायी, संत त्याचे समाधान. संत महात्मे हे आपल्याला सुख देण्याचाच प्रयत्न करतात, आनंद देण्याचाच प्रयत्न करतात. आणि ज्याच्यामध्ये जे आहे खऱ्या अर्थानं ते सत्य, आनंद कशात आहे, सुख कशात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. विविध ग्रंथाच्या, साहित्याच्या माध्यमातून संत कोणत्याही संप्रदायात असो, संत असतात. संतांच्या वेगवेगळ्या व्याख्या शास्त्रकारांनी या ठिकाणी प्रतिपादित केलेल्या आहेत. पण इथं ढोबळ मनानं आपण एक सहज व्याख्या करू की संत कोणाला म्हणावं? जो साधक साधना करता करता ज्याचा सत्वस्तूशी स्पर्श झाला, साधना करता करता ज्या साधकाचा सत्वस्तूशी स्पर्श झाला, अशा साधक अवस्थेला या ठिकाणी संत असं म्हणतात. ज्याच्या अंतःकरणात करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, अनेकांचं कल्याण व्हावं, या विश्वाचं कल्याण होई संकल्पना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला संत असं म्हणतात. एक माझ्या बौद्धिक मतानं हे विचार केला बरं.
म्हणून अशा प्रकारचे जे संत असतात हे परोपकार भावनेचेच असतात. आपलं हित व्हावं, हे जनकल्याण व्हावं, जनमानसाला सत्याचा बोध व्हावा, यथार्थ बोध व्हावा आणि सत्याचा मार्ग मिळावा या उद्देशानं संत या ठिकाणी आलेले असतात. परोपकाराय वरंती वृक्षा, परोपकाराय वरंती नद्या म्हणतात की नाही. कशासाठी? या ठिकाणी संत आपल्याला परोपकार म्हणजे देण्यासाठीच आलेले असतात. आणि प्रापंचिक जीव काय करतो? घेण्याचंच काम करतो. देण्याचं कधी काम करतो का? नाही. घेण्याचं ते दोन हाताने खोरं असतं की नाही, पावडर वडायचंच काम करतो आहे की. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय वडत राहा, इकून ज्या मार्गातून त्या मार्गातून, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, आहे की नाही. विविध मार्गातून का होईना माणूस या ठिकाणी काय करतो? फक्त वडायचं काम करतो. संत काय करतात? देण्याचं काम करतात. आपल्यालाही शिकवतात, नुसतंच वडू नको, एके हातानं वड, संसार चालवायचा ना, एके हातानं वड, पण एके हातानं दे. कारण हा भाव आपल्यामध्ये संत निर्माण करतात. आनंदाचा भाव, या ठिकाणी सुखाचा भाव आपल्यामध्ये आणण्याचा, आपल्याला ज्या मार्गातून मिळेल तो मार्ग देण्याचं काम संत करतात. म्हणून संतांची संगती, त्यांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी उपनिषदामध्ये एक वाक्य आलेलं आहे, संसारेस्मिन् क्षणार्धोपि सत्संग सेवदेना. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात जर महान पुरुषांच्या, विचारवंतांचा काही सेकंदाचाही सत्संग त्याच्या जीवनात सहज जरी लाभला तरीही त्याच्या जीवनात आनंदच आनंद राहतो. तितक्याच एका काही सेकंदाच्या सत्संगानं त्याचं जीवन कल्याणाच्या मार्गावर जातो, त्याचं कल्याण होतं. म्हणून माणूस जगत असताना सत्संग फार महत्त्वाचा आहे. येणं कोणत्याही मार्गातून होण्या जे महान विचारवंत आहेत, महापुरुष आहेत, या सर्वांचा आपण सानिध्य, त्यांचा सत्संग आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जी अपेक्षित असणाऱ्या मनाला लागलेली सुखाची, आनंदाची भूक आहे ती या मार्गातून नक्कीच आपली परिपूर्ण होईल. आणि ती आनंदाची भूक आपली या ठिकाणी भागून आपण मनाची आपली तृप्ती व्हावी आणि ते मन परमेश्वराच्या चरणावर लीन व्हावं, परमेश्वर स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं. अशा प्रकारचं या ठिकाणी थोडक्यात धावत्या वेगातलं जे आहे, दोन शब्दाचं आशीर्वचनही म्हणता येणार नाही आणि त्याला उपदेशही म्हणता येणार नाही. फक्त आपण सगळेच आपण आपलेच आहोत. हितगुज संवाद किंवा चर्चा अशा प्रकारचं आपण त्याला एक प्रकारचं हे करू. सगळ्यात महत्त्वाचं हितगुज, एकमेकांचा साधलेला संवाद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळामध्ये हेच हरपलेलं आहे. जिथं संवाद हरपलाय म्हणून वाद होतात. वाद केव्हा होतात? संवाद नसल्यामुळं, आहे की नाही. घराघरात वाद होतात. कशामुळे होतात? बायको नवऱ्याला बोलत नाही, नवरा बायकोला बोलत नाही, पोरगा बापाला बोलत नाही, पोरगी मायला बोलत नाही, सासू सुनाचा तर विषयच नाही. तिथं परंपरा आहे आपली, आहे की नाही. मी कशामुळे होतात? आपण अबोला संवाद नसल्यामुळं. आपुलकीचा संवाद पाहिजे, आत्मीयतेचा संवाद पाहिजे आणि प्रेमाचा संवाद पाहिजे. याच्यातून काय होतं की संवाद जितका वाढेल तितका वाद आपोआप नष्ट होतो. आणि जिथं वादच शिल्लक राहिला नाही तिथं मन अंतकरण निर्मळ स्वच्छ राहतं. जिथं तिरस्काराचा, द्वेषाचा, मत्सराचा विषयच राहत नाही. आणि असं द्वेषरहित, तिरस्कार रहित ज्याचं अंतकरण आहे त्याचे अंतकरण खऱ्या अर्थानं परमेश्वराला लीन होण्याचा अधिकार प्राप्त. म्हणून असे अंतकरण निर्मळ आपलं प्राप्त हो. भगवान शिव आपल्याला तो आनंद आपल्या जीवनात भरून देऊ. आज रामनवमी आहे. रामनवमीच्या निमित्तानं आज प्रभू रामचंद्र यांची आज रामनवमी मोठा उत्सव आहे. विशेषतः हिंदू बांधवांसाठी स्वाभिमानाचा आहे. आता आपण काही जरी विविध विचारधारा आपल्यामध्ये जरी असल्या तरी कुठेतरी आपण त्या संस्कृतीशी, त्या संप्रदायाशी, त्या विचारधारेशी आपण निगडीत आहोत. ही विचारधारा आपल्याला डावलता येत नाही किंवा सोडता येत नाही. काही क्षणापुरता आपल्या बौद्धिक बुद्धीला काही गोष्टी पटल्या नाही पटल्या तरीही आपल्याला त्याच्यापासून बाजूला होता येत नाही. कुठे ना कुठेतरी त्याच्याशी आपण निगडीत आहोत. म्हणून हिंदू संस्कृती, हिंदू विचारधारा ही या राष्ट्राचं भूषण आहे, स्वाभिमान आहे. म्हणून 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र या ठिकाणी अधिष्ठित झाले आपल्याच भूमीमध्ये, आपल्याच देशामध्ये, आपल्याच राष्ट्रामध्ये.
पण आपल्याच भूमीत, आपल्याच राष्ट्रात, आपल्याच देशात त्यांना येण्यासाठी 500 वर्षाचा वनवास भोगावा लागला. 14 वर्षाचा वनवास तर कौटुंबिक कारणा नव्हता, पण 500 वर्षाचा वनवास या राष्ट्रातील, या देशातील प्रत्येक हिंदू बांधवामुळं त्यांना मिळाला. का? धर्माविषयी असणारी उदासीनता, धर्माविषयी असणारी उपेक्षा, राष्ट्राविषयी असणारा असाभिमान, या सगळ्या गोष्टी त्याला कारण आहे. म्हणून आपल्याला 500 वर्षाचा या ठिकाणी आपल्याच भूमीत, आपल्याच मातीत, आपल्याच देवाला आणण्यासाठी संघर्ष करावा लागला. ही दुर्दैव या भूमीचं. तरीही पण इतपर भविष्य काळामध्ये, मागच्या भूतकाळात काय घडलं ही परिस्थिती भविष्य काळात आपल्या पिढ्यांना, आपल्या मुलाबाळांना ही निर्माण होऊ नये असं जर आपल्याला मनात आशा वाटत असेल, तर आपल्याला सध्याच्या परिस्थितीला सगळ्यांना विविध उपासना, विविध संप्रदाय, विविध पंथ जरी आपल्या या भूमीत असले तरी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे, संघटित व्हावं लागणार आहे. कशासाठी? या देशासाठी, या भूमीसाठी, या राष्ट्रासाठी. आणि ज्यावेळेस आपण विविध विचारमध्ये वावरणारे सगळे जीव एकत्र येतो, त्यावेळेस कुठेतरी आपला स्वाभिमान जागृत होईल, आपलं संघटन वाढेल, आपली एक शक्ती वाढेल, आपल्या धर्माचा अभिमान वाढेल आणि या ठिकाणी राष्ट्राची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. काय होते, आपण कुठेतरी जीवन जगत असताना कोणाच्या तरी प्रभावामध्ये येतो आणि त्या संकुचित विचारधारेमध्ये आपलं जीवन व्यतीत करतो. ज्ञान हे विशाल आहे, समुद्रापेक्षाही मोठं आहे. ज्ञानाला सीमा नाही आहे आणि ज्ञान हे माणसाला परिवर्तन करण्याचं, घडवण्याचंच काम करते. म्हणून ज्ञानाचे प्रकार, ज्ञानाचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्याच्यातून मिळणारा जो भाव आहे तो मात्र एकच आहे, सार एकच आहे. म्हणून ज्ञान घेण्याचा ज्या ज्या मार्गातून आपल्याला आपल्या जीवनाशी निगडीत ज्या काही उणिवा आहेत, ज्या कमतरता आहेत, त्या मार्गातून, त्या ज्ञानातून जर भरून काढता येत असेल ते ज्ञान अवश्य घ्यावं. आपण सर्वांनी एकत्रित यावं, संघटित व्हावं आणि नेहमी सातत्यानं संत महात्म्यांचा सहवास, त्याची संगती, त्यांचा सत्संग आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त व्हावा. आणि आजच्या रामनवमीच्या या शुभमुहूर्तावर आपल्या सर्वांचा भेटीचा योग आला. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण असा योग सहजासहजी भाग्यवान व्यक्तींच्या जीवनामध्ये घडून येतो असं म्हणतात. कारण सहज योग आहे कोणाच्या जीवनात घडत नाही. ती कुठे पुण्यवान आहेत, काहीतरी धर्माच्या कार्यामध्ये कार्यरत आहेत आणि तळमळे अंतकरणात अशाच महान विचारवंतांच्या भाग्यामध्ये असा दिवस येत असतो. आज मला वाटते कदाचित तसाच दिवस आहे. मी भाग्यवान आहे, आपणही भाग्यवान आहे. हा संवाद साधण्याचा योग आपल्या भेटीचा आज या रामनवमीच्या निमित्तानं आज आला. आनंद वाटला. असाच योग वारंवार आपल्या जीवनात येऊ, पुन्हा पुन्हा आपल्या भेटीगाठी हो. वेगवेगळ्या भेटीगाठीतून विविध विषयावरती विचारमंथन, चर्चासत्र आपण नेहमी या ठिकाणी घडून आणण्याचा प्रयत्न करू. पुनरागमनायेच्या या वृत्तीप्रमाणे पुन्हा पुन्हा भेटू. आजच्या या भेटीमध्ये एवढंच विचार या ठिकाणी मांडून माझ्या विनवाणीला विराम देतो. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत. सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराज की जय. सांब जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.